आज मी करते खास नारळी पौर्णिमेसाठी मस्त अशी मऊसूत पांढरी शुभ्र नारळाची बर्फी। तर ह्या नारळाच्या बर्फीचं तुम्ही टेक्स्चर बघू शकता, एकदम पेड्यासारखी सॉफ्ट झालेली आहे। अगदी तोंडात टाकल्याबरोबर ही बर्फी विरघळते आणि करायला म्हणाल तर अगदी सोपी आहे। पाक वगैरे करण्याची झंझट नाही, त्यामुळे नवशिके सुद्धा अगदी पहिल्याच प्रयत्नात परफेक्ट अशी ही बर्फी बनवू शकता। एक बर्फी मी तुम्हाला तोडून दाखवते। हे बघा किती सॉफ्ट झालेली आहे। तर चला वेळ वाया न घालवता बघूया कशी करायची ही मऊसूत पांढरी शुभ्र नारळाची बर्फी। तर ही नारळाची बर्फी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर इथे मी एका कढईत 1.5 कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे। हे डेसिकेटेड कोकोनट घेताना आपल्याला कपात व्यवस्थित दाबून भरायचं आहे, कारण ते खूप हलकं फुलकं असतं आणि जर वरच्यावर भरलं तर मग प्रमाण चुकू शकतं। त्यानंतर इथे मी अर्धा कप मिल्क पावडर घेतलेली आहे। आता ही मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट आपल्याला लो फ्लेमवर कलर बदलून न देता जवळपास 3 ते 4 मिनिटांसाठी भाजून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने डेसिकेटेड कोकोनट आणि मिल्क पावडर एकत्रित भाजून घेतल्यामुळे ती आणखी हलकी होते आणि नंतर मग जेव्हा आपण हे दुधात मिक्स करतो तेव्हा त्याच्या गाठी जमत नाही आणि बर्फी सुद्धा आपली छान सॉफ्ट होते, चिकट होत नाही। तर हे बघा लो फ्लेमवर कंटिन्युअसली हलवत मी जवळपास 3 ते 4 मिनिटं हे मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट भाजून घेतलेला आहे। याचा कलर कुठेही तुम्ही बघू शकत असाल, अजिबात चेंज झालेला नाही आहे। तर आता आपली मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट भाजलेला आहे। गॅस मी बंद करते आणि ही मिल्क पावडर आणि डेसिकेटेड कोकोनट आपण एका ताटात काढून घेणार आहोत। तर आता मी परत एकदा सेम कढाई गरम करायला ठेवलेली आहे आणि यात 1 कप दूध टाकून घेते। थंड किंवा गरम कसंही दूध तुम्ही यासाठी वापरू शकता, फक्त शक्यतो फुल क्रीम दूध घ्यायचे, म्हणजे आपली जी बर्फी आहे तिची टेस्ट आणखी वाढते। त्यानंतर यात अर्धा कप साखर टाकून घेतलेली आहे आणि ही साखर आता आपण दुधात पूर्णपणे विरघळून घेणार आहोत आणि दुधाला एक उकळी काढून घ्यायची आहे। तर हे बघा साखर पूर्ण विरघळलेली आहे, दुधाला एक उकळी सुद्धा आलेली आहे। तर आता यात मी 2 चमचे तूप टाकून घेते। पोहे खाण्याचे जे चमचे असतात त्या चमच्याने 2 चमचे इथे मी तूप टाकलेलं आहे। तूप टाकल्यानंतर परत एकदा मी हे व्यवस्थित ढवळून घेतलं होतं। तर आता यात मी सुरुवातीला भाजून घेतलेलं डेसिकेटेड कोकोनट आणि मिल्क पावडरचं जे मिश्रण आहे ते टाकून घेते। गॅसची फ्लेम इथे मी लो केलेली आहे आणि पुढची जी काही कुकिंग प्रोसेस आहे ती आपल्याला पूर्ण वेळ लो फ्लेमवरच करायची आहे। तर हे बघा सगळं डेसिकेटेड कोकोनट आणि मिल्क पावडर मी यात टाकून घेतलेले आहे आणि आता हे व्यवस्थित आपल्याला ढवळून घ्यायचं आहे आणि छान याचा घट्ट गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे। इथे आपण मिल्क पावडर भाजून घेतली होती, त्यामुळे यात अजिबात कुठेही तुम्ही बघू शकत असाल मिल्क पावडरच्या गाठी जमा होत नाही। तेच जर तुम्ही कच्ची मिल्क पावडर वापरली तर मग मात्र त्याच्या गाठी जमतात, त्यामुळे मिल्क पावडर भाजूनच वापरा। तर हे बघा जवळपास इथे मी 4 ते 5 मिनिटांसाठी हे मिश्रण शिजवून घेतलं होतं। तुम्ही बघू शकत असाल जसं जसं हे मिश्रण शिजते तसं याला छान घट्टपणा यायला लागलेला आहे। तर आणखी 5 ते 6 मिनिटांसाठी हे मिश्रण मी शिजवून घेते। तर हे बघा जवळपास इथे आणखी 5 ते 6 मिनिट झालेले आहे। तुम्ही बघू शकत असाल आता आपलं जे बर्फीचं मिश्रण आहे ते पूर्णपणे याचा घट्ट गोळा जमलेला आहे आणि याने कढाई सुद्धा सोडलेली आहे, म्हणजे आपलं जे मिश्रण आहे आता हे बर्फी सेट करण्यासाठी परफेक्टली रेडी झालेलं आहे। तर हे बर्फीचं मिश्रण शिजवण्यासाठी मला सुरुवातीपासून आतापर्यंत जवळपास 12 ते 13 मिनिटं लागलेले आहे। गॅसची फ्लेम मी पूर्ण वेळ लो ठेवली होती आणि लो फ्लेमवरच जवळपास 12 ते 13 मिनिटं हे शिजवून घेतलंय। तर आता सगळ्यात शेवटी यात मी थोडीशी वेलची पूड टाकून घेतली होती आणि परत एकदा व्यवस्थित एकजीव करून घेतलं होतं। तर आता आपलं हे मिश्रण रेडी आहे। तर गॅस मी बंद केलेला आहे आणि हे मिश्रण आपण एका तूप लावलेल्या ट्रेमध्ये काढून घेणार आहोत। तर इथे मी एका ट्रेमध्ये ही बर्फी सेट करते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ताटात किंवा मग पोळपाटावर सुद्धा ही बर्फी सेट करू शकता, फक्त ते आपल्याला सुरुवातीलाच तुपाने किंवा तेलाने ग्रीस करून ठेवायचं आहे। तर हे मिश्रण गरम आहे तोवरच आपल्याला पसरून छान एकसारखं करून घ्यायचं आहे। तर त्यासाठी इथे मी वाटीला तूप लावून घेतलंय आणि वाटीच्या बुडाने हे छान एकसारखं करून घेते। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे स्पॅच्युला सुद्धा वापरू शकता, पण मला वाटीने सोपं जातं त्यामुळे मी शक्यतो वाटीच वापरते। तर हे बघा सगळं मिश्रण मी छान एकसारखं करून घेतलेलं आहे। आता यावर मी बदाम आणि पिस्त्याचे काप टाकून घेते। तुम्ही तुमच्या आवडीचे कुठलेही ड्रायफ्रूट्स सजावटीसाठी वापरू शकता किंवा मग नसेल तर स्किप सुद्धा करू शकता। तर आता हे जे ड्रायफ्रूट्स आहे हे मी थोडेसे स्पॅच्युलाने व्यवस्थित प्रेस करून घेतले, म्हणजे ते सुद्धा बर्फी सोबत छान सेट होतील। तर हे बघा आता आपली ही बर्फी सेट करण्यासाठी रेडी आहे। तर पूर्णपणे आपण ही थंड करून घेणार आहोत जवळपास 2 ते 2.5 तासासाठी। तर हे बघा जवळपास इथे 2 ते 2.5 तास झालेले आहे। बर्फी आपली पूर्णपणे थंड झालेली आहे। तर आता आपण ही बर्फी कट करून घेऊया। इथे मी स्क्वेअर शेपमध्ये कट करते, म्हणजे चौकोनी आकारात कट करते। तुम्ही तुमच्या आवडत्या कुठल्याही आकारात ही बर्फी कट करू शकता।
तर ही बर्फी मी कट करते, त्यावरून तुम्हाला अंदाज आलाच असेल की ही बर्फी किती मऊसूत झालेली आहे। एकदम पेड्यासारख्याच ह्या बर्फ्या मऊसूत बनतात आणि चवीला म्हणाल तर पेड्याहून कैक अधिक पटीने छान लागतात। तर हे बघा सगळी बर्फी इथे मी कट करून घेतलेली आहे। एक बर्फी मी तुम्हाला काढून सुद्धा दाखवते। हे बघा किती मस्त झालेली आहे, एकदम सॉफ्ट झालेली आहे। तर राहिलेल्या बर्फ्या सुद्धा आपण अशाच पद्धतीने काढून घेणार आहोत। तर इथे आपल्या रक्षाबंधन स्पेशल किंवा मग नारळी पौर्णिमा स्पेशल नारळाची बर्फी बनून तयार झालेली आहे। तुम्ही सुद्धा ही बर्फी नक्की बनवून बघा, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल हे मी खात्रीने सांगते। तेव्हा नक्की ट्राय करा आणि आजचा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।